मार्गाची तुमची लायकीच नाही, आनंद मार्गाची नाही तुम्ही. हंस म्हणजे ज्याने जर तुम्ही पक्षी समजत असाल तर आनंद मार्ग नाही, आणि हंस शिवाय आनंद मार्गच नाही. याच ग्रंथामध्ये स्वहंस म्हणून नाम निघलेलं आहे, हंस आनंद निघेला आहे, स्वम आनंद म्हणून नाव निघेल. म्हणून सद्गुरू म्हणतात, सोहम शब्दाचा सद्गुरु जोडला, मार्ग दावला कैवल्याचा, ऐशिया सद्गुरूची आधी शरण जावे, जीवन मुक्त व्हावी याच याच ग्रंथात आहे. मग तुम्हाला हंस समजला नाही, आनंद मार्ग समजला. हंस म्हणजे कसं कडेल गुरु वाचून मार्ग कठीण या पदानुसार घेतला तो श्वास सोडताना आपण सो म्हणतो आणि अंदर घेताना ह म्हणतो. याने जर जोडला तर स्व म्हणतो. त्याला संतैनं हंस म्हणतो. ज्यावेळेस जातो त्यावेळेस हंस म्हणतो ना. तो हंस तर समजला नाही तर आनंद मार्ग समजला नाही, आणि ज्याला हंस समजला तो त्या मार्गाच्या पुढे जातो. सोम सोम सर्वच म्हणती, सोम शब्दाचा अर्थ न जाणती, वैशेषिका म्हणावा गुरुपती. अनेक विषय आहेत. म्हणून ज्याची सद्गुरु कृपा होय तोच जाणी या मार्गाची सोय, येरते होती निरुपाय काही न उमजे तयाशी. आवडी धरुणी परमार्थाची सोय धरावी सेवेची, किल्ली शोधावी गुह्यार्थाची, सद्गुरु स्वामी हे. आवडी धरावी परमार्थाची सोय धरावी सेवेची, किल्ली शोधावी गुह्यार्थाची. फोळा फोळा गुरुचे घर, मग होईल तुमचं कल्याण चोरी केल्या. सद्गुरुरायाची कृपा मधुर झाली, किल्ली उघडली कवाळाची. हस्तकी धरुणी मंदिरात नेले, काय दाखवले? हस्तकी धरुणी मंदिरात नेले, देव दाखविले दृष्टी तुले. सद्गुरुरायाची कृपा मधुर झाली, किल्ली उघडली कवाळाची. एका अर्थीमध्ये म्हणेल आहे, पूर्ण दोन अक्षरी नाम देऊन किल्ली उघडली, कवाळ उघडले. पूर्ण नामाची पूर्ण अक्षरी नाम देऊन कुलूप उघडाले. फक्त म्हणतात पूर्ण नामाची किल्ली देऊन कुलूप दळाले. म्हणजे ज्या ठिकाणी शब्द संपले